परभणीची घटना, दोन्ही घटना ह्या दोन्ही पोलिसावरच प्रश्नचिन्ह करणार आहे. त्याच्यामुळे हे चिंताजनक आहे. योग्य अयोग्य ह्याच्यातच मी पडत नाहीये. हे बघा, आता हार्वेस्टरचा पण एवढा मोठा आरोप झालाय, त्याची पण इन्क्वायरी चाललीच आहे ना. आमची अपेक्षा आहे की या राज्यामध्ये जर शेतकऱ्याला जर भ्रष्टाचाराचे पैसे दिल्याशिवाय जर स्कीम मिळत नसेल, मग पीक विम्याची असू दे किंवा हार्वेस्टरची असू दे, त्याच्यानंतर परभणीची घटना असू दे, बीडची घटना असू दे, किंवा तुम्ही म्हणताय ती अक्षयची घटना असू दे, ह्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह अस्वस्थ करणारेच आहेत ना या सगळ्या केसेसमध्ये. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही म्हणताय तसे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाल्मिकरण आणि त्याच्या असोसिएटच्या अनेक प्रॉपर्टीज सापडतात, कोट्यवधी रुपयांच्या सगळ्या आहेत. कुठेतरी एन्फोर्समेंट डायरेक्टरेट लागण्याची अपेक्षा तुम्ही देखील व्यक्त केली होती, पण अजूनही ती प्रोसेस सुरू होत नाही. मी तुमच्याच चॅनलवर या सगळ्या बातम्या पाहते. मला काय ऍक्सेस नाहीये इन्फॉर्मेशनचा, कुठला मीडिया सोडून. मीडियाच्या कडून कागदपत्र आम्हाला येतात, वर्तमानपत्रातून येतात, आणि ती कागदपत्र ईडीची नोटीस आलेली त्यांना 2022 मध्ये, किंवा ही जी मालमत्ता आहे जी टेलिव्हिजन चॅनल्स म्हणतात इल्लीगल आहे, किंवा ती जी रिपोर्टिंग होतं किंवा यूट्यूब चॅनल्सवर जे काही रिपोर्टिंग होतं त्याच्यातूनच आम्हाला माहिती आहे. आणि आम्हाला कशी कळणार कुणाची प्रॉपर्टी कुठली आहे, कुणाच्या नावावर, ड्रायव्हर, गार्ड, आम्हाला कसं माहिती कुणाच्या ड्रायव्हरचं नाव काय आणि गार्डचं नाव काय. या सगळ्या गोष्टी इतक्या पर्सनल आहेत ज्या बाहेर रोज येत आहेत, ज्या धक्कादायक आहेत. आणि साधारण PMLAचा कायदा हा UPAच्या सरकारच्या काळात झाला. त्या कायद्याप्रमाणे एक्स्टॉर्शन आणि इल्लीगल ॲसेट्स हे सगळ्या गोष्टी ह्या देशामध्ये गुन्हा आहेत संविधानाप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे. त्यामुळे ह्या सगळ्या ईडी अंतर्गत येतात असा तो कायदा म्हणतो. मी तुम्हाला फक्त कायदा सांगते, मी कुणावरही आरोप करत नाही, मी कायदा सांगते. आय एम अ पॉलिसी मेकर. त्यामुळे पॉलिसी मेकर म्हणून कायदा सांगण्याची ही जबाबदारी माझी आणि माहितीही मला आहे त्याची. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.